बहिणीचा लाभ हा याने त्याच्यामुळे ही योजना अधिकाधिक यशस्वीरित्या पार पाडणं हे काम हे सुरू आहे। ज्या महिला स्वतःहून व्हॉलेंटरीली स्वतःहून पुढे येऊन या योजनेमध्ये आम्ही पात्र आता नाही आहोत, आमचं लग्न झालेलं आहे, आम्ही आता इतर राज्यांमध्ये वास्तव्य करायला गेलेलो आहोत किंवा आमचं उत्पन्न वाढलेलं आहे, सरकारी नोकरी लागलेली आहे, आम्ही नवीन वाहन घेतलेलं आहे, या विविध कारणांमध्ये स्वतःहून येऊन विभागाकडे ज्या इच्छा प्रकट करतात की आम्ही ह्या योजनेमध्ये पात्र नाही आहोत, त्या जे काही 4-4.5 हजार असतील त्या संदर्भातलाच त्या जी काही रिफंड घेण्याची प्रक्रिया आहे त्याला आम्ही जिल्हा जे अर्थ नियोजन विभाग आहे यासोबत आम्ही त्याच्यामध्ये समन्वय साधत आहोत। या व्यतिरिक्त कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ परत घेण्याच्या दृष्टिकोनातून कुठलीही निर्णय, कुठलीही चर्चा, कुठलाही अशा पद्धतीची कारवाई झालेली नाहीये। एकही निकष हा आम्ही बदललेला नाहीये। जो शासन निर्णय आम्ही जुलै महिन्याच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षी निर्गमित केलेला होता त्या शासन निर्णयाला धरून जी आहे ती त्या ठिकाणी ही योजना सुरू आहे। एकही निकषामध्ये अगदी शब्दाचा सुद्धा बदल हा केला गेलेला नाहीये। हे मला आपल्या माध्यमातून निश्चितपणाने लाडक्या बहिणींना सांगावं असं वाटतंय। आम्ही गेल्या 3 दिवसापासून बातम्या काही मोठ्या प्रमाणात ते बातम्या वेगवेगळ्या अफवा पसरवण्याच्या सुरुवातीपासूनच या योजनेच्या संदर्भातलं सुरू आहे, कारण कुठे ना कुठेतरी विरोधकांनाही सुरुवातीपासून ही योजना खटकत होती, त्यामुळे त्यांच्या माध्यमातूनही आहे। काही वेळेला विनाकारण एखादी कुठली वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की त्याची शहानिशा न करता माध्यमाच्या कडून त्याचा प्रसार होत आहे। त्यामुळे मी आपल्या माध्यमातून सगळ्यांच्या माध्यमातून मला राज्याच्या जनतेला आणि लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना यशस्वीरित्या सुरू आहे। कुठेही आम्ही कुठल्याही पद्धतीने जबरदस्ती कोणाचा लाभ मागे परत घेण्याच्या संदर्भातला कुठलाही निर्णय घेतलेला नाही आणि त्या संदर्भातली कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाहीये। कुठलीही योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, तुमची नमो शेतकरी योजना असेल, पीक विमा योजना असेल, लेक लाडकी योजना असेल, शासनाच्या कुठल्याही योजनेचं वर्षातून एकदा स्क्रुटिनी ही रुटीन पद्धतीने होत असते। ही प्रचलित पद्धत आहे, ही कुठली नवीन पद्धत नाहीये। या योजनेला म्हणजे लाडकी बहीण योजनेला आणखीन एकही वर्ष झालेलं नसल्यामुळे सगळ्यांना वाटतंय की ही काहीतरी नवीन प्रक्रिया आहे। आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन फक्त करत आहोत आणि त्यामध्ये सुद्धा कुठल्याही एकाही बहिणीचा लाभ आम्ही कुठल्याही पद्धतीने अद्यापही परत घेतलेला नाही आणि त्या संदर्भातली कुठली साधी चर्चा नाही।